नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपले स्वागत आहे. मी रिपोर्टर दीपक बोर पाटील. आज आपण नांदेड येथील रेस्ट हाऊसमध्ये आलेलो आहोत. सन्माननीय मराठ्यांचे क्रांतीसूर्य सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील आज रेस्ट हाऊसला, नांदेड येथील रेस्ट हाऊसला आलेले आहेत. 29 ऑगस्टला जे मराठी मुंबईमध्ये धडकणार आहेत त्या संदर्भामध्ये जे काही बैठका, चावडी बैठका जे काही लावलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांना काय निर्देश द्यायचे हे सगळे आढावा घेण्यासाठी मनोजदादा इथे आलेले आहेत. तर आपण काही मराठा ताईशी संवाद साधूयात. ताई, काय नाव आहे आपलं आणि 29 ऑगस्टला काय तयारी आहे मुंबईला जाण्याची? माझं नाव सुरेखा पाटील आहे. मी पालमवरून आलेली आहे. 29 ऑगस्टला तयारी महिलांची पण दाखवलेली आहे. प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या चावडी बैठकीसुद्धा होत आहे. तर प्रत्येक मराठा बांधवांनी सुद्धा आपल्याकडे 9 दिवसांचाच वेळ आहे. तर 9 दिवसामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये सुद्धा चावडी बैठक व्हायला हवी आणि प्रत्येक घरातून प्रत्येक व्यक्ती तर प्रत्येक सदस्य सुद्धा निघायला हवे. कारण ही आपली शेवटची वेळ आहे. हा शेवटचा लढा आहे आपला. हा लढा एकदा लढला की आपण जिंकलोय. कारण आता शासनांच्या आश्वासनाला बळी पडणार नाहीत आता, याची शाश्वती आहे. ही आपली शेवटची वेळ लढण्याची आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने आपल्याला 27 ऑगस्टलाच निघायचं आहे. आंतरवाली येथून मतभेद जर काही असतील आपल्यामध्ये तर बाजूला ठेवून सर्वांनी एकजूट व्हा, सर्वांनी एकत्र या, सर्वांनी एकत्र येऊन मुंबईकडे रवाना व्हा. कारण आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी तरी आपल्याला हा लढा देणं गरजेचं आहे. आता आपलं तर संपलंय, कारण आपलं आता नोकरीचं वगैरे वय गेलेलं आहे. पण आता इथून येणाऱ्या पिढीला, आतापर्यंत कुणबी नोंदींचा फायदा पण झालेला आहे बऱ्याच जणांना, आणि इथून येणाऱ्या पिढीला सुद्धा नोकरींचा फायदा होणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, सर्व भावांना, समाज बांधवांना विनंती आहे की 29 ऑगस्टला भरपूर संख्येने निघा. धन्यवाद. काय मराठी मुंबईला धडकणार आहेत, काय बोलायला याबद्दल? मी अवधूत प्रकाशराव लोमटे, राहणार सुनसा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली जिल्ह्यामधून सर्वात जास्त जेवढं आमच्यानं योगदान होईल तेवढं सर्वात जास्त आम्ही पब्लिक काढण्याच्या याच्यात राहील. लोकसंख्या सर्वात जास्त काढणार. माझ्या गावातून स्वतः 10 गाड्या निघणार आहेत. मी स्वतः पण जाणार आहे. मी 27 तारखेला जाणार आहे. नंतर येतील गावातील लोक. 27 तारखेला आंतरवली सराटीमध्ये जायचं आहे आणि तिथून मुंबई निघणार आहात 29 ऑगस्टला. हो सर. काय वाटतं दादा, यावेळेस ताकद कशी वाटेल? पहिल्यापेक्षा यावेळेस ताकद जास्त वाटत आहे का? सर, यावेळेस मागच्यापेक्षा सर्वात जास्त ताकद लावून सर्व मराठी येणार आहेत. काय बोलाल मराठ्यांना, काय बोलाल, कशा पद्धतीने या मुंबईला म्हणून काय बोलाल? नाही सर, सर्वांना ज्याची त्याची तयारी करून, सर्वजणांना ज्याची त्यांनी हे करून सर्वजणांना या असं सांगणार. धन्यवाद दादा.